आधारित असू शकतात, जसे की संख्याज्ञान, सरळ व्याज, गुणोत्तर आणि प्रमाण आणि भूमिती. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आणि नमुना प्रश्नांचा सराव करणे उपयुक्त ठरू शकते. पोलीस भरतीमधील गणिताच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी काही महत्त्वाचे विषय आणि प्रश्न प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. संख्याज्ञान नंबर सिस्टम. 1. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. 2. अपूर्णांक, फ्रॅक्शन्स. 3. दशांश अपूर्णांक, डेसिमल्स. 4. वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट्स. आणि 5. घनमूळ, क्यूब रूट्स. 2. सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. सरळ व्याज काढणे, कॅल्क्युलेटिंग सिंपल इंटरेस्ट. मुद्दल, व्याजदर आणि मुदत यांच्याशी संबंधित प्रश्न, क्वेश्चन्स रिलेटेड टू प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट अँड टाइम पिरियड. 3. गुणोत्तर आणि प्रमाण, रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रमाणाचे मूलभूत गुणधर्म, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ प्रपोर्शन, समानुपात, डायरेक्ट अँड इनव्हर्स प्रपोर्शन, भागीदारी, पार्टनरशिप. 4. भूमिती, जिओमेट्री. वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस, सर्कल्स, ट्रायंगल्स, रेक्टँगल्स, स्क्वेअर्स. क्षेत्रफळ आणि पेरिमीटर, सर्कम्फरन्स, एरिया अँड पेरिमीटर, सर्कम्फरन्स. 5. सरासरी, ॲव्हरेज, सरासरी काढणे, कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज, सरासरीमधील बदल, चेंजेस इन ॲव्हरेज. 6. वेग, वेळ आणि अंतर, स्पीड, टाइम अँड डिस्टन्स. वेग, वेळ आणि अंतर यांच्यातील संबंध, रिलेशनशिप बिटवीन स्पीड, टाइम अँड डिस्टन्स. गाड्यांशी संबंधित प्रश्न, क्वेश्चन्स रिलेटेड टू ट्रेन्स. 7. नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस. खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा, तोटा, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट, लॉस. टक्केवारी, पर्सेंटेज. 8. काळ, काम आणि मजूर, टाइम, वर्क अँड लेबर. व्यक्ती आणि कामाचा कालावधी, पीपल अँड देअर वर्क ड्युरेशन. एकाच कामावर काम करणारे व्यक्ती आणि त्यांचे प्रमाण, पर्सन्स वर्किंग ऑन द सेम टास्क अँड देअर प्रपोर्शन. अभ्यासासाठी उपयुक्त टिप्स. 1. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, पोलीस भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडून पहा. यामुळे परीक्षेचा पॅटर्न आणि प्रश्नांचा प्रकार समजेल. 2. नमुना प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका सोडून सराव करा. 3. वेळेचे व्यवस्थापन, परीक्षेमध्ये वेळेचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे प्रश्नांचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी वेळेचं नियोजन करा. 4. गणिती सूत्रे, गणितातील महत्त्वाची सूत्रे लक्षात ठेवा. आणि 5. सराव, नियमितपणे गणिताचा सराव करा. उदाहरणे. 1. जर एका वस्तूची किंमत 100 रुपये असेल आणि ती 10% नफ्याने विकली गेली, तर विक्री किंमत किती असेल? 2. जर 5 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर 2 कामगारांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? 3. जर एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी असेल, तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? आणि 4. जर 1000 रुपयांचे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती असेल? हे काही उदाहरणे आहेत, ज्यांच्या आधारावर तुम्ही पोलीस भरतीमधील गणिताच्या प्रश्नांचा अभ्यास करू